नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे संगीता क्रिएशन्स 1419। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साडीला पिकोफॉल करण्याची सगळ्यात सोपी पद्धत। तर पिकोफॉल करताना साडीचं सरळ कटिंग करणंही तितकंच गरजेचं असतं। त्यासाठी साडीचं सरळ कटिंग व्हावं म्हणून या पद्धतीने तुम्ही साडी सरळ जमिनीवर अंथरून घ्या आणि मग एका सरळ लाईनमध्ये कात्री पकडून तुम्ही कटिंग करू शकता। आता बऱ्याच जणी काय करायच्या की धागा काढून कटिंग करायच्या, पण आता जसे आपल्या चॅनलमध्ये मी व्हिडिओ टाकायला लागले तर आपले व्हिडिओ पाहून बऱ्याच जणी ही पद्धत वापरायला लागल्या आणि मला आनंद होतोय की चला माझ्या व्हिडिओचा उपयोग बऱ्याच मैत्रिणींना होतोय। म्हणजे ज्या नवीन आहेत त्याही आणि काही यूट्यूबर आहेत त्याही फक्त थोडंसं पद्धत तर हीच घेतात, फक्त थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगतात। पण सुरुवात आपणच केली होती की सरळ पद्धतीने या पद्धतीने साडी सरळ अंतरून जर कटिंग केली तर पिको अगदी सरळ होतो। तर पहा, आता मी दोन्ही बाजूचं, मागच्या बाजूचं आणि पुढच्या बाजूचं दोन्ही बाजूचं कटिंग करून घेतले, कारण ह्याला लेस वगैरे नाही। तर बऱ्याच वेळा साडीला लेस वगैरे असते त्यावेळेस पदराच्या बाजूकडून कटिंगचा प्रश्न राहत नाही। आता तुम्ही साडीचं कटिंग करताना पाहिलं असेल मागच्या साडीला थोडासा ब्लाऊज पीस आहे, तर हो, कारण त्यांना या साडीतला ब्लाऊज पीस नको होता आणि जरा त्यांची साईज हेवी असल्यामुळे साडी कमी पडेल म्हणून त्यांनी 1-2 मिऱ्या एक्स्ट्राच्या याव्यात म्हणून ते ब्लाऊज पीसचं कापड ठेवायला सांगितलं होतं, म्हणून मी ते एक्स्ट्रा ठेवलं आहे। आता पहा इथं पिको किती सुंदर बारीक आलेला आहे। तर याचं कारण सांगते, ज्यावेळेस आपण पिको करतो त्यावेळेस पहा हलक्या हाताने साडी पुढे खेचायची आहे। साडी पुढे खेचल्यामुळे काय होतं की पिको एकदम बारीक पातळ दोरीसारखा होतो। जर लूज आपण आहे असं साडी सोडली, ओढली नाही तर पिको जाडसर होणार। तुम्ही करून पहा हवं तर, आणि जर या पद्धतीने साडी खेचली तर पिको बारीक होतो। तर हीच ट्रिक्स आहे की तुम्हाला जर बारीक पिको करायचं असेल तर साडी हलक्या हाताने थोडीशी पुढे खेचायची आहे। आता पहा, पदराच्या बाजूकडून मी पिको करून घेतलाय, मागच्या साईडलाही पिको करून घेते आणि मग भेटते। तर आता पहा, मागच्या साईडने सुद्धा मी पिको करून घेते आणि मग आपण फॉल लावणार आहोत। तर फॉल लावताना अगोदर फॉल धुवून, वाळवून आणि इस्त्री करून घ्यायचं आहे। आता बॅक साईडला फॉल लावताना मार्जिन 12, 11, 13 एवढ्यापर्यंत सोडायचं आहे, जास्त कमीही नाही आणि जास्तही नाही। आता यांची हेवी साईज असल्यामुळे मी 11 इंच मार्जिन घेतलेला आहे, तुम्ही 12ही घेऊ शकता, पण 13च्या पुढे मार्जिन घ्यायचं नाही। आता हा फॉल धुवून वाळवून व्यवस्थित इस्त्री करून घेतलेला आहे। फॉलची उलटी आणि सरळ बाजू पाहून घ्यायची। जी उलटी बाजू आहे ती आतमध्ये गेली पाहिजे, सरळची बाजू जी सुईची बाजू आहे ती वरच्या बाजूने ठेवायची आहे आणि अगदी साडीच्या काठावर फॉल ठेवायचा आहे, एकदम किनारीवर ठेवायचा आहे। आता इथे सुद्धा पहा, मी हलक्या हाताने साडी पुढे खेचत आहे। बऱ्याच मैत्रिणी काय करायच्या, माझ्याकडे जेव्हा पिकोची मशीन नव्हती, मी ब्लाऊज शिवायची आणि पिको करायला बाहेर द्यायची, तर त्या काय करणार, एका बाजूला फॉल लावणार, जसं आपण गोटपट्टी लावतो ब्लाऊजला तसं फॉल जोडणार आणि सरळ एक लाईनमध्ये टिप मारणार, त्याने पिकोनं जाडसर व्हायचा आणि मग कस्टमरच्या कंप्लेंट यायच्या की पैंजणामध्ये वगैरे पिको अटकतो किंवा मग पायाला जे निऱ्या असतात त्या घासल्या की मग इरिटेट होतं। तर त्यासाठी काय करायचं, पिको जर बारीक हवा असेल तर इथे सुद्धा पहा, अगदी साडी व्यवस्थित सेट करत करत आणि साडी हलक्या हाताने पुढे खेचत पिको करायचा आहे। म्हणजे पिको तर बारीक होतोच, पण फॉलसुद्धा अगदी स्ट्रेट लागला जातो। आणि जर किनारीच्या बाजूने फॉल व्यवस्थित स्ट्रेट लागला, कुठे गोळा झालेला नसेल, तर वरच्या बाजूने हात शिलाई करायलाही सोपं जातं। तर बऱ्याच मैत्रिणी आता जुन्या बायका काय करायच्या की दोन्ही साईडने हात शिलाई करतात, पण दोन्ही साईडने हात शिलाई केली की एक तोटा आहे। हात शिलाई एकदा का एक दोरा निघला की पूर्ण फॉल निघून बाजूलाच होतो। पण या पद्धतीने जर तुम्ही खालच्या बाजूने म्हणजे किनारीच्या बाजूकडून पिको करून घेतला आणि वरच्या बाजूने हात शिलाई केली तर दोरा वरच्या बाजूने जरी निघला तर फॉल पूर्ण निघून येत नाही। मग आपण त्याला पुन्हा आपलं हात शिलाईचा दोरा वगैरे वापरू शकतो, एवढी गरज येत नाही। पण किनारीच्या बाजूने जास्त धोका असतो, कारण पायामध्ये पैंजण वगैरे असतात किंवा कुठं काही जर दोरा अटकला, हात शिलाईचा दोऱ्याची साईज मोठी असते, जर दोरा अटकला तर ते सहज निघतं, पण पिकोचा दोरा निघत नाही। आणि वरती साडीच्या वरती हात शिलाई असते, फॉलच्या वरच्या बाजूने हात शिलाई असते, त्यामुळे तिथपर्यंत काही पैंजण पण अटकत नाही किंवा दुसरं काही अटकत नाही आणि फॉल निघत नाही। तर फॉल लावताना किनारच्या बाजूने पिकोच करून घ्या। तर आता पहा, साडी मी या पद्धतीने सरळ जमिनीवर अंथरली, ही का तर अगदी 2 मिनिटामध्ये इथं हात शिलाई करून होते। तसं पाटावर किंवा मशीनवरती जर लावायला गेलं तर खूप वेळ लागतो, म्हणून मी ही पद्धत वापरते। साडी सरळ जमिनीवर अंथरून घेते
आणि मग फॉल हातशिलाई करते. आता तुम्हाला समजावं म्हणून मी ही मार्किंग केलेली आहे. 1/4 इंचाचं मार्किंग वरच्या बाजूने घ्यायचं आहे फॉलच्या आणि अगदी सुईच्या टोका एवढं आतल्या बाजूने म्हणजे साडीच्या सुईच्या बाजूकडून, म्हणजे दोरा दिसून येत नाही. या पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे. तर पहा आता मी एका बाजूने हातशिलाई केली आणि हातशिलाई करताना शक्यतो दोरा अखंड घ्यायचा आहे. फॉल आपला 2 मीटर असतो किंवा 2.25 मीटर, तर 2.5 मीटरपर्यंत दोरा ठेवायचा आहे. म्हणजे अखंड दोरा अखंड हातशिलाई केली जाते. आणि हातशिलाई केल्यानंतर हाताने दोऱ्यावरती थोडंसं प्लेन करून घ्यायचं आहे, म्हणजे दोरा गोळा झाल्यासारखा वाटत नाही. तर तुम्ही पाहिलं असेल आता आडव्या बाजूने मी जर दोरा लावला ना तर त्या बाजूने प्लेन करून घेतलं आणि आता इथं सुद्धा असं प्लेन करून घेत आहे. असा हात फिरवून घ्यायचा म्हणजे प्लेन दोरा होऊन जातो. या पद्धतीने पूर्ण साडीला आपण हातशिलाई करून घ्यायची आहे. चला तर मग पूर्ण साडीला हातशिलाई मी करून घेते आणि मग लास्टला एक टिप्स सांगणार आहे ती पाहूया. तर ती टिप्स खूप महत्त्वाची आहे म्हणून शेवटपर्यंत पहा. आणि हो, व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर अशा पद्धतीने पूर्ण साडीला मी हातशिलाई करून घेतली आणि शेवटच्या टोकापर्यंत आलं की इथे दोरा लॉक करून घ्यायचा आहे. 2-3 गाठ देऊन घ्यायची आहे म्हणजे इथे दोरा निघत नाही. म्हणजे आपण पलीकडच्या बाजूने सुद्धा दोऱ्याला गाठ दिलेली असते आणि इकडच्या बाजूने दोऱ्याला गाठ दिलेली असते. जरी दोरा अटकला तरी फक्त मधला निघतो, बाजूचा दोरा निघत नाही. तर अशा पद्धतीने पूर्ण साडीला पिको फॉल झालेला आहे.